नमस्कार. आज आपण इकिगाय या एका सुंदर जपानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. हो. आपल्याकडे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांचं इकिगाय दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य हे जे गाजलेलं पुस्तक आहे त्याचा मराठी सारांश आहे. बरोबर. यात जपानच्या ओकिनावा बेटावरचे जे लोक आहेत त्यांच्या दीर्घायुष्यामागे नक्की काय आहे याचा शोध घेतलाय असं दिसतंय. हो, अगदी. इकिगाय ही संकल्पना खरंच खूप महत्वाची आहे. याचा सरळ अर्थ सांगायचा तर जगण्याचं कारण जगण्याचं कारण किंवा अशी गोष्ट जी आयुष्याला अर्थ देते. म्हणजे रोज सकाळी उत्साहाने उठण्यासाठी काहीतरी ठोस कारण असणं हेच इकिगाय. पण हे कारण नक्की सापडतं कसं? म्हणजे अनेकांना वाटतं की हे खूप अवघड असेल शोधायला. पुस्तकात काय म्हटलंय याबद्दल? नाही, पुस्तकात हे अगदी सोप्या पद्धतीने मांडलं आहे. बघायला गेलं तर इकिगाय म्हणजे 4 महत्वाच्या गोष्टींचा संगम आहे. 4 गोष्टी कोणत्या? पहिलं म्हणजे आपल्याला काय मनापासून करायला आवडतं, म्हणजे तुमची पॅशन किंवा आवड. ओके, आवड दुसरं, आपण कोणत्या गोष्टीत प्रवीण आहोत, आपलं कौशल्य काय आहे. म्हणजे स्किल. तिसरं, जगाला किंवा आपल्या समाजाला सध्या कशाची गरज आहे, नीड ऑफ द सोसायटी. समाजाची गरज. ठीक आहे. आणि चौथं, आपल्याला कोणत्या कामातून उत्पन्न मिळू शकतं, म्हणजे पैसे मिळवता येण्यासारखी गोष्ट. अच्छा. या 4ही वर्तुळांचा जिथे मध्यबिंदू मिळतो किंवा जिथे या 4ही गोष्टी एकत्र येतात तिथे आपलं इकिगाय असू शकतं. म्हणजे आवड, कौशल्य, समाजाची गरज आणि कमाईची संधी यांचं मिश्रण. हे ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणायला थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं नाही का? हो, असू शकतं नक्कीच. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला लगेच या 4ही गोष्टी सापडतील किंवा साधता येतील. हा एक प्रवास आहे असं म्हणायला हवं. बरोबर. महत्वाचं आहे की या दिशेने विचार करणं आणि आपल्या आयुष्यात या घटकांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत राहणं. आणि पुस्तक फक्त इकिगाय शोधण्याबद्दल नाहीये. नाही, तर ते दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी काही महत्वाच्या सवयींबद्दलही सांगतं. हो, बरोबर. त्या 10 सवयींचा उल्लेख आहे त्यात. मला त्यातली एक खूपच वेगळी वाटली, हारा हाचिबू. हारा हाचिबू. म्हणजे पोट जवळपास 80% भरलं की खाणं थांबायचं. अति खाणं टाळायचं. आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक होतोय तिथे हा विचार खूप महत्वाचा वाटतो. अगदी. आणि दुसरी एक महत्वाची सवय म्हणजे नेहमी सक्रिय राहा. नेहमी सक्रिय राहा. म्हणजे अगदी निवृत्तीनंतरही शांत न बसता आपल्याला आवडेल असं काहीतरी करत राहणं. ओकिनावामधले लोक 100 ओलांडल्यावरही बागकाम करतात किंवा इतर छोटी मोठी कामं करत असतात. अच्छा. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त डाएट आणि एक्सरसाइजच नाही, तर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो पण महत्वाचा ठरतो. निश्चितच. आपल्या जगण्याला काहीतरी उद्देश आहे ही भावनाच माणसाला ऊर्जा देत असावी, नाही का? नक्कीच. आणि या 10 नियमांमध्ये आणखी काही गोष्टी आहेत ज्या तितक्याच महत्वाच्या आहेत. जसं की आपल्या आसपास चांगल्या मित्रांचे एक वर्तुळ असणं. सामाजिक संबंध. हो, सोशल कनेक्शन. ते जपणं मानसिक समाधानासाठी खूप गरजेचं आहे. तसेच रोजच्या जीवनात थोडं हसणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं छोट्या गोष्टींसाठी. बरोबर, ग्रॅटिट्यूड. आणि निसर्गाशी जोडलेलं राहण्याबद्दलही त्यात सांगितलंय. बरोबर. हो, तेही आहे. आजकाल आपण निसर्गापासून खूप दूर चाललो आहोत असं वाटतं कधी-कधी. हो ना. तर निसर्गात वेळ घालवणं, ताज्या हवेत फिरणं हे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करायला मदत करतं. अजून एक महत्वाची सवय म्हणजे घाई न करणं. घाई न करणं. हो, प्रत्येक गोष्ट सावकाश, तिचा आनंद घेत करणं, फ्लोमध्ये राहणं. आजच्या वेगवान जगात हे थोडं आव्हानात्मक वाटू शकतं. हो, खरंय. पण यामुळे जीवनातला स्ट्रेस कमी होतो आणि समाधान वाढतो. या सगळ्या सवयी पाहिल्या की लक्षात येतं की इकिगाई हे केवळ नोकरी किंवा कामापुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. ही एक संपूर्ण जीवनशैली आहे ज्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्याचा सगळ्याचा विचार केला आहे. मला ती पुस्तकातली सोपी व्याख्या आठवते. कोणती? जगण्यासाठी एक कारण असू द्या आणि ते कारण तुमच्या अंतःकरणाशी जोडलेलं असू द्या. हेच तुमचे इकिगाई. किती छान आहे हे. अगदी. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे ही संकल्पना आपल्याला केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करायला नाही शिकवत, तर आपण समाजासाठी काय करू शकतो याचाही विचार करायला लावते. म्हणजे जेव्हा आपण आपल्या आवडीतून आणि कौशल्यातून इतरांच्या उपयोगी पडतो तेव्हा मिळणारा आनंद तो काहीतरी वेगळाच असतो.
म्हणजे वैयक्तिक समाधान आणि सामाजिक योगदान यांचा मेळ साधणं शक्य आहे आणि तेच कदाचित दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं रहस्य आहे. बरोबर. यात शिकणं कधीच थांबू नये हा विचारही आहे ना. सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा ठेवणं. हो, तोही एक महत्वाचा भाग आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण हेच शिकतो की आपलं इकिगाई शोधणं हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये. नाही. हा, हे एक निरंतर चालणारा प्रवास असू शकतो. आवड, कौशल्य, कमाई आणि समाजाची गरज यांचा समतोल साधत जगण्याला एक दिशा देणं हाच या संकल्पनेचा गाभा आहे. हे सगळं ऐकल्यावर ना एक विचार मनात येतो. म्हणजे या 10 सवयी किंवा ते 4 घटक महत्वाचे आहेतच. पण या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती एक लहानशी गोष्ट असते किंवा कोणता एक क्षण असतो जो त्यांना कळत नकळत रोज जगण्याची उमेद देतो. कदाचित आपल्या आत डोकावून पाहिल्यावर त्या अगदी लहानशा ठिणगीतूनच मोठ्या ध्येयाचा प्रवास सुरू होत असेल. काय वाटतं?